सगळ्यांना. तर ह्या नवीन वर्षामधला हा माझा पहिला व्हिडिओ आहे यूट्यूबवरती. सो तुम्हा सगळ्यांना 2025च्या खूप खूप शुभेच्छा. फक्त वर्ष बदललेलं नाहीये, पण आपण आपल्या आयुष्याच्या एका नवीन टप्प्यावरती आलेला असतो. फक्त ते नंबर्स बदललेले नाहीयेत, पण आपल्याला ह्या नवीन वर्षामध्ये आपण आत्तापर्यंत जेवढं आयुष्य जगलंय त्यापेक्षा काहीतरी वेगळं छान क्रिएटिव्ह सुद्धा करू शकतो. सो येस, तो विश्वास स्वतःमध्ये आणायचा आहे आणि सुरू करायचे. नमस्कार, मी स्नेहा, लाईफ अँड माइंडसेट कोच. आणि येस, सो आज मी तुम्हाला खूप छान गोष्ट शेअर करणार आहे की बऱ्याच वर्षापासून पुस्तकं वाचायला सुरुवात केली होती, पण अजूनही खूप जण असे आहेत की त्यांना पुस्तकं वाचायचे की नाही, किंवा कशाला वाचायचे, किंवा कंटाळा. तर ह्या सगळ्या गोष्टीमधून मी पण गेली होती. पण जेव्हा अशी एक वेळ येते की आपल्याला वाटतं की आता खरंच काहीतरी म्हणजे करण्याची गरज आहे आणि स्वतःवरती काम करणं महत्त्वाचं आहे. सो ह्या प्रवासामध्ये मला पुस्तकांची खूप मदत झालेली आहे. सो का बरं आपण पुस्तकं वाचली पाहिजेत, त्याची 5 कारणं मी आज तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा विश्वास बसेल किंवा तुम्ही सुद्धा तयार व्हाल की पुस्तक वाचणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही पुस्तक वाचत असाल तर खूप 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 छान एक सुंदर गोष्ट आपण आपल्या आयुष्यात करतोय. आणि आपल्या आजूबाजूला आपल्या घरातले किंवा आपले भावंड कोणी वाचत नसतील तर त्यांना वाचण्यासाठी का वाचावीत बाबा, तर यासाठी 5 ही कारणं आहेत, साधी सरळ छान. ती कारणं आपण सांगू शकतो. सगळ्यात पहिलं कारण हे आहे की आपण पुस्तकं वाचून आपल्या आयुष्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करत असतो. म्हणजेच आपण एका नवीन एरियाला एक्सप्लोर करतो, एका वेगळ्या विषयाची माहिती आपण घेत असतो. सो आपण शाळा कॉलेजांमध्ये तेच पर्टिक्युलर सब्जेक्ट वाचलेले असतात, शिकलेले असतात, पण त्याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला काहीतरी आयुष्यात अजून वेगळं करायचं असेल, वेगळं अनुभवायचं असेल, माहीत करून घ्यायचं असेल, तर हे आपल्याला पुस्तकांमधून भेटतं. सो हे पहिलं कारण आहे की आपल्या आयुष्यामध्ये एक नवीन व्हॅल्यू ॲड करून घेऊ शकतो वेगळ्या विषयांमधून. दुसरं कारण हे आहे की आपल्या सगळ्यांनाच बरेचसे प्रश्न पडलेले असतात. सो अशा वेगवेगळ्या प्रश्नाची उत्तरं वेगवेगळ्या रीतीने आपल्याला त्या पुस्तकामधून भेटू शकतात. कुठल्या पुस्तकांमध्ये उदाहरणं दिलेली असतात खूप छान छान, कुठल्या पुस्तकामध्ये छान रिलेट करून सांगितलेलं असतं. सो आपण पण आत्ता आपल्यासोबत जो प्रॉब्लेम आहे त्याला रिलेट करून आपण सुद्धा त्याचं सोल्युशन काय आहे ते काढू शकतो. सो अशा पद्धतीने एक सोल्युशन सुद्धा आपल्याला भेटू शकतं त्या पुस्तकांमधून. हे झालं दुसरं कारण. त्यानंतर आहे तिसरं कारण हे आहे, जेव्हा आपण पुस्तक वाचतो तेव्हा आपल्याला काहीतरी नॉलेज सुद्धा भेटतं त्या वेगळ्या विषयाचं, आणि त्यामुळे आपला कॉन्फिडन्स पण वाढतो, आपला आत्मविश्वास पण वाढत असतो. आणि हा आता आत्मविश्वास आपल्याला कुठे कुठे कामाला येतो हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही. सो येस, तिसरं कारण आहे की आपला कॉन्फिडन्स वाढतो. त्यानंतर चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि मला पर्टिक्युलरली जास्त आवडणारं कारण हे आहे की एखादा ऑथर आणि लेखक पुस्तक केव्हा लिहितो, जेव्हा त्याने आयुष्यात काहीतरी छान अचीव केलेलं असतं, काहीतरी खूप वर्षानंतर ट्राय करत करत त्याने खूप सारे फेल्युअर्स बघितलेले असतात, आणि ती सगळी समरी त्याने तो लेखक लिहितो, ते पुस्तक पब्लिश होतं आणि खूप छान बेस्ट सेलर बुक होतं. सो मला असं वाटतं की त्या लेखकाने हे सगळं शोधून काढण्यासाठी, त्याचं सोल्युशन काढण्यासाठी त्याची किती वर्ष त्यामध्ये गेली असतील. सो आपल्याला एक रेडीमेड भेटतं ना की ही गोष्ट करायला ह्या स्टेप वाईज जावं लागतं आणि असं असं याचा रिझल्ट भेटतो. सो माझं हे पर्सनली सगळ्यात जास्त आवडणारं कारण आहे की जर आपल्याला आयुष्यात तसं सिमिलर काहीतरी करायचं असेल तर आपण त्या सगळ्या गोष्टी फॉलो करू शकतो. त्यांचे काय एक्सपिरियन्स आहेत, त्यांना काय फेल्युअर्स आलेले आहेत, त्यांनी कसं कसं पुढं गेलेलं आहे. सो हे एक छान सुंदर कारण असू शकतं. सॉरी. त्यानंतर 5वं कारण हे आहे की आपलं कम्युनिकेशन स्किल छान होतं, त्यामुळे आपलं व्होकॅब्युलरी सुद्धा वाढतं. तर अशा पद्धतीनं ह्या 5 कारणामुळं आपण पुस्तक वाचायला नक्कीच सुरुवात करू शकतो. ओके, शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.